लाखो मुंबईकरांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीचे शोरूम सील करण्यात आले। आर्थिक गुन्हे शाखेने या शोरूम मधून 3 कोटी रोख रक्कम आणि काही दागिने ताब्यात घेतलेत। सध्या शोरूम बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। पाहूयात। लाखो मुंबईकरांना आर्थिक गंडा घालून पसार झालेल्या टोरेस कंपनीच्या शोरूमला काल आर्थिक गुन्हे शाखेच्या विभागाने त्यांचं संपूर्ण पथक आलेलं होतं। त्यांनी पंचनामा करून संपूर्ण शोरूम जे ते सील केलेलं आहे। सध्या आपण दादरच्या या टोरेस शोरूमच्या बाहेर आहोत आणि आपण पाहत आहोत की या संपूर्ण शोरूमच्या अवतीभोवती पोलिसांचा पहारा आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपण बघितलं तर जे शोरूम आहे त्याच्यामध्ये संपूर्णपणे काल सगळे पोलिसांची गर्दी पाहायला मिळाली होती। सगळे जे कर्मचारी होते ते या ठिकाणी आलेले होते। पंचनामा झाला आणि या पंचनामामध्ये जवळपास 3 कोटी रुपयांची एकूणच आपण पाहतो की रोख रक्कम जी आहे ती पोलिसांनी खरं तर ताब्यात घेतलेली आहे। त्यासोबतच जे सगळे दागिने या शोरूम मध्ये होते ते देखील ताब्यात घेतलेले आहेत। त्या सगळ्या दागिन्यांची पडताळणी खरं तर केली जाणार आहे आणि या संपूर्ण पंचनामा झाल्यानंतर हा जो शोरूम आहे त्याला खरं तर सील करण्यात आलेला आहे। या संपूर्ण घटना घडत असताना आपण बघतो की अनेक जे मुंबईकर आहेत ज्यांनी याच्यामध्ये पैसे गुंतवलेले होते ते बाहेर येऊन खरं तर आक्रोश करत आहेत। मात्र त्यांना पैसे पुन्हा कधी मिळणार याच्यावरती प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे। कॅमेरामन अरविंद रावराणेसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई।